हे यू ऑल वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. सो आज आहे डे 2 आणि आम्ही चाललो आहोत गोकर्णा. सो काल आम्ही दिवसभर मुर्डेश्वर, होन्नावर सगळं काही स्पॉट्स फिरून घेतले. तर कुठे कुठे फिरलो त्यासाठी तुम्हाला कालचा ब्लॉग बघावा लागेल. सो त्याच्यामध्ये मी सर्व काही गाईड दिला आहे की आम्ही कुठे कुठे मुर्डेश्वर आणि होन्नावरमध्ये फिरू शकतात. सो तुम्ही तो ब्लॉग बघा, त्याची लिंक तुम्हाला खाली शेअर करेल. आणि आता आम्ही चाललो आहोत गोकर्णा. सो त्याच्या आधी आमच्या हॉटेलपासून हार्डली 5 मिनटं वॉकिंगवरतीच मुर्डेश्वर टेम्पल आहे. सो मी आणि दीपिकाने ट्रॅडिशनल वेअर केला आहे. दीपिका आणि आम्ही म्हटलं की दोघीजणी जाऊन जरा फोटोज काढतो, तोपर्यंत सगळी रेडी होतील. सो आता आम्ही जाऊन फोटोज काढतो आणि त्याच्यानंतर मग गोकर्णा टेम्पलला जातो. गोकर्णाला जो महाबळेश्वर टेम्पल आहे तिकडे जाऊन तिथे कसं ट्रॅडिशनल वेअरच अलाउड आहे, वेस्टर्न नाही अलाउड आहे. तर त्याच्यामुळे आम्ही दोघींनी म्हणजे मम्मीनीसुद्धा ट्रॅडिशनल साऊथ इंडियन साडी वेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. एव्हरीवन, सो आता आम्ही पोचलो आहोत गोकर्णा रेल्वे स्टेशनला. आम्ही मुर्डेश्वर टू गोकर्णा बाय ट्रेन आलो होतो. सो आता आम्ही हॉटेल बुकिंग केलं आहे त्रिशूला हॉटेल, ज्या इथून आहे 10 किलोमीटरवरती. तर आता बघतो कसं जायचं आहे, रिक्षाने वगैरे जायचा प्रयत्न करतो. किती रुपये घेणार, काय घेणार ते सगळं बघणार. आहे सकाळी आमची जराशी ट्रेन 10 मिनटं लेट झाली. सो आता वाजले आहेत 10:30. तर बघू, आम्हाला 12:30पर्यंत ते मंदिर बंद होतं, महाबळेश्वर टेम्पल तुम्हाला आम्ही बोललो होतो. सो लवकरात लवकर जायचा प्रयत्न करतो. गाईस, तर स्टेशनवरून आम्हाला ही गाडी भेटली आहे इको. 400 रुपये ना, 400 रुपयात आम्हाला हॉटेलवर सोडणं आहे. तिथून मंदिर फक्त 1 किलोमीटरवर आहे. पण स्वतः आम्ही आलो आहोत महाबळेश्वर टेम्पल गोकर्णा इथे. सो इथे कसं कंपल्सरी लुंगीच अलाउड आहे. सो सगळे पप्पांनी वगैरे लेडीजनी साडी ट्रॅडिशनल वेअर घालायचं. सो आता आम्ही टेम्पलला चाललो आहोत. टेम्पलला जाताना तिथे छोटंसं असं मार्केट आहे, तिथे तुम्हाला लुंगी किंवा काही तुम्हाला हवं असेल शॉपिंग करण्यासाठी ते भेटतं. तर आम्ही इथे लुंग्या वगैरे प्रसादसाठी आणि भाऊसाठी घेतली होती. आणि इथून समोरून गेलं की बीच आहे, गोकर्णा मेन बीच. आणि इथे टेम्पलच्या बाहेर आपल्याला फुलं वगैरे भेटतात, म्हणजे महाबळेश्वर टेम्पलमध्ये वाहण्यासाठी. आणि हे जे गोकर्ण मंदिर आहे याला गोकर्ण असं नाव का पडलं आहे, कारण की ते जे शिवलिंग आहे ते गाईच्या फेससारखं दिसतं, त्याच्यामुळे त्याला गो आणि कर्णसारखं नाव पडलं आहे असं बोलतात. आणि खूप छान असं मंदिर होतं. आणि इथे बाजूलाच गणपती बाप्पाचं सुद्धा मंदिर आहे, कारण की रावणाची आणि गणपती बाप्पाची ह्याच्या रिलेटेड स्टोरी आहे की ते शिवलिंग गणपती बाप्पांनी तिथे ठेवलं होतं. लहान मुलाच्या अवतारामध्ये गणपती बाप्पा आले होते आणि रावणाला फसवून गणपती बाप्पाने ते शिवलिंग तिथे ठेवलं होतं. सो एक म्हणून असं बोलतात की कधी गोकर्णा मंदिरात जरूर जावा महाबळेश्वर. आम्ही इथे मंदिराच्या आतमध्ये पोचलो आहोत. बाहेर लाईनीमध्ये उभे आहोत आणि बरीच लाईन आहे आणि 12:30चा टाईम झाला आहे आणि आरतीचा टाईम झाला आहे. स्वतः आम्हाला आरतीसुद्धा भेटेल. सो डोअर वगैरे बंद केले आहेत आणि 1 वाजता शार्प बंद होतं मंदिर. आणि इकडे जरा रूल्स अँड रेग्युलेशन पण फॉलो करावे लागतात. आज आम्ही मंदिराच्या आतमध्ये आलो आहे आणि इकडचे काय रूल्स अँड रेग्युलेशन आहेत. जसं माणसांना इथे बघा, आत जाताना रिमूव्ह शर्ट आणि बनियान, म्हणजे आत जाताना फक्त लुंगीवर राहायचं आहे, शर्ट आणि बनियान काढायचं आहे. आणि तुम्ही पॅन्ट पण इथे घालून येऊ नाही शकत, तुम्हाला असं कंपल्सरी असे लुंगी घ्याव्या लागतात. आणि लेडीज स्टोअरमधून लुंगी 100 रुपये 150 रुपयाला चांगल्या लुंगी भेटतात. बघा, आम्ही पण घातलं, बाबाने नाही. लेडीजला असं चुडीदार किंवा साडी हे कंपल्सरी आहे, बाकी असं जीन्स वगैरे असं कोणी घालू नाही शकत. खूप मस्त मंदिर आहे आतमध्ये. ट्रॅडिशनल वेअरच करायचं आहे, वेस्टर्न वेअर बिलकुल अलाउड नाही आहे. हां, तर आम्ही पण ट्रॅडिशनल वेअर केलं आहे, तर मस्त वाटतं आहे. फोटो काढायचे खूप सारे. इथून एंट्री मारला, आतमधलं दाखवतो तुम्हाला. तरी असं लाईन आहे मागून. आम्हाला थोडं जास्त लाईनीमध्ये थांबावं लागलं बिकॉज मंदिर थोडा टाईम बंद ठेवलं होतं, आतमध्ये क्लिनिंग चालू होतं. सो यांचं चांगलं असतं की आतमध्ये थोडं क्लिनिंग वगैरे ठेवतात. सो तोपर्यंत आम्ही लाईनीमध्येच उभं होतो आणि खूप लाईन मोठी असल्यामुळे आम्ही असंच टाईमपास करत होतो. इथे आजूबाजूला लोक भजन वगैरे गात होते. सो असं त्रास असा काही झाला नाही लाईनीमध्ये. नायसासुद्धा चांगली खेळत होती आणि नायसापेक्षासुद्धा लहान लहान बाळं होती, ते सुद्धा लाईनीमध्ये उभी होती, म्हणजे महिन्याचे बाळंसुद्धा. सो इथे असं नाही आहे की लहान बाळ आहे तर त्यांना अलाउड आहे, सगळ्यांनी लाईन लावूनच जायचं आणि हे चांगलं आहे. सो असं कोणाला प्रायोरिटीज नाही आहे की कोणी VIP एंट्री असं
आणि हे मंदिराच्या आतमधलं थोडंफार आम्ही कॅप्चर केलं होतं. देवाचा फोटो वगैरे व्हिडिओ काढणं अलाउड नाही आहे, सो आम्ही त्याच्यामध्ये त्यांचं काढलं नाही आहे महाबळेश्वर टेम्पलचं. बाकी मंदिराच्या आतमध्ये असं सगळं आहे. खूप सुंदर आणि जुना काळातलं असं मंदिर होतं आणि खूप सुंदर त्यांनी मेंटेन ठेवलं होतं. जास्त आरामात ते लोक टाईमपास करून देत नव्हते, फटाफट पाया पडायचं आणि आपण निघायचं. सो असं होतं. आणि तिकडेच बाजूला गणपती बाप्पाचं सुद्धा मंदिर आहे. खूप सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती आहे. आणि इकडे जास्त गर्दी नव्हती कारण की इथे थोडी आरती चालू होती आणि त्याच्यामुळे आम्हाला चांगलं दर्शन भेटलं आणि फोटोजसुद्धा काढायला अलाउड होते. आणि बाजूलाच फोटो स्पॉटसुद्धा बनवून ठेवले त्यांनी. केवढा मोठा आहे रथसप्तमीचा रथ आहे. रथसप्तमीचा केवढा मोठा आहे, आडव्या व्हिडिओमध्ये येत पण नाही. तर अशा प्रकारे आम्ही महाबळेश्वर टेम्पल खूप काही फिरलो. आणि आता व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर.